पावसाच्या नवी मुंबईमध्ये तर पावसाची सुरुवात झाली आहे. ऑलमोस्ट अगोदरपासून सगळीकडे पावसाची सुरुवात होती. आज पहिला दिवस पावसाची सुरुवात झाली आणि खरंच खूप धावपळ झाली. आज ट्रेन्स पण खूप लेट होत्या आणि मग जॉबला जायलासुद्धा उशीर झाला. पण आम्ही मगाशीच घरी आले आहे, 8:30 वाजलेले घरी यायला. आणि मग कारण लेट पोचल्यामुळे यायलाही उशीर झाला, नाही तर मी ऑलमोस्ट 8 वाजेपर्यंत घरी येऊन जाते. पण आज 8:30 झाले होते. आता घरी आल्या फ्रेश तर झाले आणि परत रूपसोबत थोडंसं टाईम स्पेंड केला, त्याच्यावर खेळली आणि आता त्याची मस्ती चालू आहे. आणि खूप दिवस झाला आपले ब्लॉग्स आले नाही, ब्रेक पडला होता, तर म्हटलं आज सुरुवात करते. आणि आता कुठे जरा संध्याकाळपासून पाऊस जरा थांबला आहे आणि आता वातावरणसुद्धा खूप थंड झालं आणि खरंच खूप छान वाटतं आहे. एवढ्या दिवस गरम होत होतं, उकाडा होता, असं वाटत होतं कधी पाऊस पडतो आहे. आणि पाऊस लेट आला आहे आणि थंड होऊन गेले वातावरण. आणि तेवढ्या दिवस पाऊस नव्हता तर असं वाटत होतं कधी पाऊस येतो आहे. पण त्याने पूर्ण एवढ्या एंडिंगला पाऊस स्टार्ट झाला. एवढ्या दिवसाची कस त्याने एका दिवसातच पूर्ण केली आहे. आणि आता उद्याचं बघू कसं असेल पाऊस वगैरे. आणि आता स्वयंपाकाची तयारी करायची, स्वयंपाक करायचा. आता स्वयंपाकामध्ये करणार आहे मासवडी ना मम्मी, पाटवडी आणि त्याच्याच रस्सा आणि चपाती, भाजी, भात. मासवडी करणार आहे, झटपट असं होणारं. तर चला, आणि तुमच्यासोबत पण मी रेसिपी शेअर करते. आणि ध्रुवचं इथं खेळणं चालू आहे. हे बघा, ध्रुवला खूप दिवस झालं बघितलं नसेल. ध्रुव काय करतो? सगळ्यांना हाय कर. आल्यो हाय. फ्रँकिश दे, फ्रँकिश दे. अशी दे ना फ्रँकिश, दे ना. भिंतीला देतो, अशी दे ना. अशी देतो फ्रँकिश, अशी देतात. हां, तू काय केलं आज दिवसभर? काय केलं? आईला त्रास दिला. आणि ध्रुवची मस्ती खूप वाढलेली आहे, ऐकत नाही अजिबात. असं बाहेर खेळायला जायचं असं बाहेर, आहे ना ध्रुव? बाहेर गेला की घरी यायला मागत नाही, आहे ना ध्रुव? आणि घरी असला की इथून तिथे त्याचं पळणं चालू असतं. काय ध्रुव, आहे ना? हां, नाही काय असतं, खोटं बोलू नको. हाय कर ना परत एकदा. हॅलो, फ्रँकिश दे ना सगळ्यांना, फ्रँकिश दे ना, फ्रँकिश दे, फ्रँकिश. हां, दे ना. असे देतो असं ना, कसे देणार? चला, असतो असे देतो. तर चला, आता मी पटकन रेसिपी करायला घेते, परत नाही तर उशीर होईल. ऑलमोस्ट 9 वाजून गेलेत. चल, ते मी ना बेसन भाजायला घेतलं आहे. आता इथे मी बघा मासवडी करायला घेतले. तर आता इथे मी बेसन भाजून घेते. अगोदर थोडंसं ना बेसन भाजून घेतलं ना, मला एक वेगळी टेस्ट येते. तर आता मी थोडंसं ना बेसन कढईमध्ये भाजून घेते. आणि इथे मी हे 2-2.5 वाट्या घेतले बेसन. ते बेसनचं छान असं सुगंध येतोय, है ना? आणि एका साईडला ध्रुवचा भातसुद्धा होते. ध्रुवचा भात लावलाय, तूप टाकून मस्त मुगाची डाळ. असं मंद गॅसवर आपल्याला हे बेसन भाजून घ्यायचं थोडंसं लालसर होईपर्यंत. तर आता बघायचा कलर बेसनाचा माझा जरा चेंज झाला आहे, तर लालसर. तर आता हे मी बेसन काढून घेते. तर मी पाटवडी करायला घेतली. आता याला पहिले मी बेसन वगैरे भाजून घेतलं आणि आता याला मी फोडणी देते. तर फोडणीमध्ये मी पहिले सगळ्यात अगोदर मोहरी टाकते. ती चांगली त्याची फोडणी बसली पाहिजे, तडतडली पाहिजे मोहरी. त्यात थोडंसं टाकू आपण जिरं. जिरी मोहरी तडतडली, त्यात थोडीशी टाकून मिरची बारीक कट केली टाकायचं. नंतर बारीक चिरलेला कांदा, त्यानंतर अद्रक लसूण पेस्ट, मीठ. नंतर आपले घरगुती जे मसाले असतात ते टाकून द्यायचे. तर मी थोडीशी हळद, गरम मसाला,
आणि लाल तिखट आणि धने पावडर टाकून घ्यायचं. आता धने पावडर माझ्याकडे नाही आहे तर मी धने पावडर आता ॲड नाही करत, पण तुमच्याकडे असेल तर तुम्ही धने पावडर, लाल तिखट, हळद, गरम मसाला हे सगळे मसाले टाकून 2 मिनिट कांदा चांगला फ्राय करून घेऊया तेलामध्ये. आता याच्यामध्ये आपण ना कोथिंबीर पण ॲड करूया. आणि हा आपण जे बेसन एक भाजून ते ॲड करू. म्हणजे जेवढं पाणी पाहिजे तेवढं ऍड करून घेऊया. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ऍड केलंय. आता हे थोडं वेळ आपण झाकण ठेवून शिजवून घेऊया. इथे मी एका साईडला चपात्या करून घेते आणि एका साईडला तोपर्यंत ते बेसन आहे ना होत आहे, मग म्हटलं एका साईडला पटकन चपात्या करून घ्याव्या. ते पण एका साईडला होईल आणि मग इथे चपात्या पण होऊन जातील आणि लगेच मग त्याला फक्त त्याचा रस्सा म्हणजे कढी बनवायची, त्याला फोडणी देणार. आता इथे मी गॅस बंद केला आणि इथे बघा हे सारं पाटवडीचं सारण असं रेडी झालंय. त्यात ह्या ताटाला चांगलं तेल लावून घेणार मी. तेल लावून घेणार आणि याच्यावर थापून घेणार आणि ते तवा गरमच होता त्याच्यावर लगेच मी ना मसाला भाजून घेतला. खोबरं, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, अद्रक, एक मिरची आणि थोडेसे शेंगदाणे. तर आता हे भाजून घेतले. आता हे थंड करायला ठेवले. तोपर्यंत इथे मी ही पानवडे ताटाला थापून घेते. याला आधी तेल लावून घेते आणि मग याच्यावर थापते. कढई गरम करायला ठेवले, ज्यात मी बेसन भाजणे करून घेतलं ना पानवडी त्यातच आता मी त्याच कढईमध्ये आता मी रस्सा पण करणार आहे. तेल गरम झालं, त्यामध्ये मोहरी टाकली, ती पण चांगली तडतडली. आता याच्यामध्ये आपण तेजपत्ता टाकूया आणि 5-6 कढीपत्त्याची पानं आणि मिक्सरमध्ये बघा जे आपण भाजून घेतलेला मसाला आहे ना तो वाटून घेतलाय. आता तो या तेलामध्ये टाकून घेतो. मसाले ऍड करूया. याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ, त्याच्यामध्ये ना थोडीशी हळद, गरम मसाला तुम्ही तुमच्या अंदाजानुसार टाकू शकता. जेवढं मला पाहिजे तेवढं मी अंदाजानुसार माझ्याप्रमाणे टाकते. तुम्ही कमी जास्तही करू शकता. त्यानंतर लाल तिखट आणि याच्यामध्ये थोडीशी अद्रक लसूण पेस्ट आणि याच्यामध्ये ना कांदा लसूण मसाला सुद्धा मी ऍड केलाय. लाल तिखट, हळद, गरम मसाला आणि कांदा लसूण मसाला आणि आता परत अद्रक लसूण पेस्ट. जो मसाला लागलेला असतो ना भांड्याला तो धुवून याच्यामध्ये आणि मेल्यावर चांगलं तेल सुटेपर्यंत मसाला आपण फ्राय करून घेऊया या तेलामध्ये. आता हे थंड झालंय तर आपण आता त्याच्या वड्या पाडून घेऊया. मीडियम साईजचेच पाडून घेऊया. हे पाकीटचं बाजूला आहे ना तो चूर आपण आमटीमध्ये टाकूया. आता हे बघा याची वडी सुद्धा छान पडलेली आहे. तर इथे बघा मी कापून घेतल्या वड्या, थंड झाल्यात आणि बघा किती छान आकार पण आलाय वड्यांचा. तुम्ही बघू शकता. हे बघा मस्त. आणि इथे आपला मसाला सुद्धा फ्राय होतोय. बघा मसाल्याला चांगलं असं तेल सुटलंय आणि ना ते कढईला असं लागलं होतं ना मसाला तो आता चुरा तो ह्याच्यामध्ये टाकून घेते. त्याने पण चांगली टेस्ट येईल. तर मी आता या मसाल्यामध्येच भाजून घेते.
परत झाकण ठेवते. एवढ्या निघाल्या आणि जे आता बाजूला राहिलेलं होतं ना ते पण मग मी ह्यातच ॲड करते. हा चुरा असं राहिलेला. आता मसाला आपला सगळा चांगला झालाय. जो चुरा होता तो मी टाकून घेतला याच्यात आणि आता मला जेवढं पाणी पाहिजे ना तेवढं मी याच्यामध्ये ॲड करते. आता मी थोडंसं कोमट पाणी घेतलंय. याच्यामध्ये मी 1.5 ग्लासच पाणी ॲड करते आणि याच्यावरून कोथिंबीर ॲड करते. आता इथे किचन वगैरे सगळं घाण झाले. इथे आमटी होते तोपर्यंत मी किचन वगैरे सगळं आवरून घेते. तेवढंच मम्मीचं काम हलकं होईल. फक्त वरच्यावर ना कपडा फिरवते कारण गॅस अजून गरम आहे त्यामुळे म्हणजे पीठ वगैरे सांडलंय ना ते सुक्या कपड्याने पुसून घेते आणि किचन पण तो कचरा झालाय तो क्लीन करून घेते आणि ते बेसिंगमध्ये जेवढी भांडी निघाले ती पण घासून घेते. मम्मीला मग तेवढीच कमी होती. मम्मी बोलली चांगली झाली. आता मी पण जेवते, तुम्हाला पण दाखवते. हे बघा मी इथे घेतले पाटवडी आणि ह्या वड्या आहेत आणि इथे भाजी आहे शिमला मिरची बटाट्याची आणि इथे चपाती. चला आता मी जेवण करून घेते. आता मी जेवण करते आणि मला लगेच आराम करणार आहे कारण खूप दमले. आज पाऊस स्टार्ट झाला आहे आणि पावसामध्ये खरंच खूप दमायला होतं ट्रॅव्हलिंग वगैरे करताना. तर आता मी जेवून आराम करणार आणि आजची रेसिपी तुम्हाला माझी कशी वाटली ती नक्कीच कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि हा व्हिडिओ आता मी इथेच एंड करते. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या. बाय. सर्वांना गुड नाईट.